साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मिलेट सेंटर बारामतीला अजितदादा म्हणाले, सोलापूरला मंजूर झालेले मिलेट सेंटर बारामतीला जाणार आहे का, यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, असं होणार नाही। सोलापूरचे सेंटर दुसरीकडे जाणार नाही। GR दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करेन। एक वेळी बारामतीचे रद्द करून सोलापूरचे करू, असेही दादा म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादांनी पत्रकारांशी संवाद साधला। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काम करत आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। सोलापूरला पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले। ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल अजितदादांनी त्यांचे अभिनंदन केले। काळामध्ये अशा प्रकारचा इतका गैरसमज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी, तुम्ही बातम्या चालवल्या, पॉलिटिकल लोकांनी लगेच स्टेटमेंट करून मोकळे झाले। मी स्वतः अक्कलकोटच्या आमदारांशी संपर्क साधला। मी त्यांना विचारलं, खरं काय झालं ते मला सांग। ते म्हणले, दादा असं अजिबात झालेलं नाही, आमचं आम्हालाच ठेवलेलं आहे। अशातले 2-3 वेगवेगळे छोटे छोटे करायचे होते, त्याच्यातले एक बारामतीला दिलं। आपल्या सोलापूरला कुठलाही धक्का लागला नाही असं स्वतः मग एकदा मी आता परवा पंतप्रधान आलेले होते, परवा म्हणजे 19 तारखेला, त्यावेळेस मी आमदार साहेब देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे तिथं होतो, तेव्हाही हा विषय निघाला। म्हणजे देवेंद्रजी स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे आणि शिवाय अक्कलकोटचे आमदार, तर त्यांनी असं सांगितलं। ते म्हणलं की मी विचारलं, कृषी विभागाकडे गेलो, मी आजही नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो, मी 32-33 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो, असं कुणाला दिलेलं आपण खेचून आणायचं हे माझ्या स्वभावातच नाही, माझ्या रक्तात पण नाही। त्यामध्ये उद्याच्याला विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो। आज वित्त विभाग माझ्याकडे आहे, हे इकडच्या ज्यांच्याकरता मंजूर केलं ते त्यांच्याकरता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी, आता कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडत असतात, दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो। त्याच्यावर तसं काही झालेलं नाही, हे मला स्पष्टपणे त्यांनी सांगितलं।